मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जिनमें से हर एक इंसान कमाल का है। हम साथ में दुनिया के कोने कोने में जाते हैं और मेरी नजरों में तो वही इस शो के असली हीरो हैं। हर माहौल में काम करते हैं और हमेशा मेरा साथ देते हैं। कमाल। तर तुम्ही म्हणत असाल एवढ्या रात्रीची कुठं निघाली ही बोंबलत, तर विषय कसा होता, आपले मित्र म्हणलं आज जाऊ आपण खेकडं पकडायला. म्हटलं चला, आपल्याला तर काय पकडायला येत नाहीत पण आपल्याला मित्रांबरोबर जायला लय मजा येत असते. म्हणून आपण निघालो, गाड्या काढल्या आणि रात्रीचं निघालो आमच्या डोंगराच्या तिकडे दरीमध्ये. तर पोचलो आम्ही. पोचल्यानंतर आमची सुरुवातच झाली आणि सुरुवात एवढी भारी झाली का नाही, सुरुवातीलाच आम्हाला दगडाखाली पहिला खेकडा सापडला. म्हटलं आता काही सुट्टी नाही, आता आपल्याला नुसतं खेकडंच पकडून न्यायला लागणार. हे बघा पहिला खेकडा. नंतर एवढं मोठं पोटं आणलं, आता आम्हाला ती भरायचं आहे. कसं पण दगडातनं ह्याच्यातनं आम्ही चढत उतरत सगळी एकत्र एका मागं एक बॅटऱ्या घेऊन चाललेलो, पण खेकडं पकडत होतो. आणि हे बघा परत तिथं बघितलं तर काय काय ठिकाणी आम्हाला सापडत नव्हते, पण नाही आम्हाला सापडणार होते का, आम्ही शोधणारच होतो. तर बघा परत सापडला. अहो, आणि आमचा आदित्य भाऊंना टेक्निकली खतरनाक आहे. एकटं एवढं पकडत होता ना. अजून त्यांच्या जोडीला यश होता, प्रिन्स होता, संकेत होता, आदित्य होता, ओमकार होता. अहो ते लय खतरनाक विषय होता सगळ्यांचा. ह्यो बघा ह्यो पण. आणि ह्या खेकड्यानं गांडावलं, पडला हातातनं खाली. पण नाही, आमचे एक्सपर्ट खतरनाक आहेत. त्यांनी परत गेले आणि जिथं पडलेलं ना तिथनं आणला उचलून आणि शेवटी त्याला टाकला आमच्या पोत्यात. आणि मग काय सुट्टी नसती. नंतर आपण परत बघा उतरत उतरत कसं तरी चाललेलो आपण, एका हातात मोबाईल. अहो पण सुट्टी नाही. व्लॉग इम्पॉर्टंट होता आपल्यासाठी, कारण की गावाकडची पोरं काय उद्योगधंदा करतात तुम्हाला तर माहीतच असेल. तर विषय कसा होता बघा, अजून एक सापडलेला इथं. आईला म्हटलं आता काय विषय केवढा ह्यो माहीत नाही, पण ह्यो चांगला मोठा होता बरं का. नंतर टाकला त्याला पण. ये जगह बेहद खतरनाक है। पानी का बहाव बहुत तेज है। यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है। इसे पार करना आसान नहीं है। यहाँ एक कदम आगे बढ़ाओ तो 2 कदम पीछे आ जाओ। ऐसी जगहों पर आप ज्यादा तेजी से सफर भी नहीं कर सकते, लेकिन अगर आप ठंडे दिमाग से काम लेंगे तो हो सकता है आप जल्दी से और आसानी से इसे पार कर लें। पारकोर वो तकनीक है जिसका इस्तेमाल फ्रेंच मिलिट्री करती है। इसमें रफ्तार, बैलेंस और मोमेंटम बहुत जरूरी है और आप अपने वजन को शिफ्ट करते हुए सबसे छोटे रास्ते को पकड़ सकते हैं। इथं बराच आतमध्ये खेकडा दिसलेला, म्हणून आदित्य आणि यश गेले दोघं आत आणि बाहेर आणला. तर बाहेर घेऊन परत त्यांच्या हातानं पडलेला, पण यश भाऊनी उचलला आणि टाकला परत त्याला. इथं तर एवढ्या आत जाऊन पकडला त्यांनी आणि हे पण चांगला मोठा सापडला बघा आपल्याला. तर मित्रांनो, आपल्या पुढच्या पार्टमध्ये बघा आपण अजून काय काय केले. अजून आपले 2 पार्ट असणार आहेत, त्याच्यामुळं नक्की बघा आपण काय काय राडा केला आहे ते. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्ही असले कांड करता.